सीमा, सिम्मी, मला ना तुझ्याशी थोडं बोलायचंय. ऐकते मी, बोला. नाही म्हणजे हॅप्पी दिवाळी. अगं आपण एकमेकांना विशच केलेलं नाही आज. सेम टू यू. पण तुम्ही मला दिवाळी विश करायला इथे आला नाहीये. नाही म्हणजे मला असं असं म्हणायचंय की तू आज खूप खूप छान दिसतेस. आय नो दॅट. हेही सांगायचं नव्हतं मला. मला भीती वाटते तुझ्याबरोबर बोलताना. मग नका बोलू. नाही नाही, असं कसं? आज हे सगळं बोलायलाच हवं. गॉड्स, हे बघा, बाहेर गेस्ट येणार आहेत आणि सगळ्या अरेंजमेंट झालेत की नाहीत हे मला रीचेक करायचं. ओके, सगळी तयारी नीट झाली नाही ना तर तो तुमचा म्हातारा आहे ना सगळ्यांसमोर मला ऐकवेल. करेक्ट आहे. अगं मला हेच म्हणायचंय. हे बघ, आज लक्ष्मीपूजन आहे. घरातले सगळे खूप खुश आहेत. शिवाय कित्येक वर्षाने यश सुद्धा दिवाळीच्या दिवशी घरात आहे. पाहुणे पण येणार आहेत खूप. सत्यजित, जे काय बोलायचं आहे ना ते स्पष्ट बोला. मला एवढंच म्हणायचंय की हे सगळे आनंदात असताना तू. सगळ्यांचा मूड स्पॉइल होईल असं वागू नकोच, हेच ना. हो. नाही 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 म्हणजे डोंट यू वरी अबाउट दॅट. पप्पांना माझ्यामुळे काहीही त्रास होणार नाही. इनफॅक्ट आजच्या पूजेत माझ्यामुळे काहीच प्रॉब्लेम होणार नाहीये. सिम्मी, थँक्यू व्हेरी मच. मी खूप खुश आहे आज. एकतर माझं सगळं म्हणणं तू शांतपणे ऐकून घेतलंस, काहीही विरोध केला नाहीस. शिवाय मी तुला जे सांगितलंय तसं तू वागणार आहेस असं तू म्हणतेस. बरोबर आहे. मला खूप आनंद झालाय. मी आज 4 फटाके जास्त फोडणार आहे, बघच तू. या लक्ष्मीपूजनाला तुम्ही 4 फटाके फोडा किंवा नका फोडू, डझंट मॅटर. मी एक मोठा बॉम्ब नक्की फोडणार. जस्ट वेट अँड वॉच. हॅपी दिवाळी यश. एक मिनिट बाजूला बाजूला बाजूला. चला चला, लाईनीत या. बरोबर. तर आज आपल्या सर्वांचं नशीब जोरावर आहे, म्हणून आपल्याला चौधरी साहेबांचा हा पॅलेस बघायची संधी लाभलेली आहे. साहेब तसे मोठ्या मनाचे आहेत, म्हणून त्यांनी आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या कार्यक्रमासाठी इथे बोलवलेलं आहे. आता मी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन देणार आहे, त्या तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. सुरेश थांब एक मिनिट. काय हे सगळं काय चाललंय तुझं? सर, ऑफिसमध्ये मी तुमच्या ऑर्डर्स पाळतो, पण इथे पॅलेसमध्ये मी तुम्हाला सिनियर आहे. कारण चौधरी साहेबांना मी म्हणजे सुरेश, अगदी घरच्यासारखा. त्यामुळे आता तुम्ही माझ्या ऑर्डर्स पाळायच्या. मान्य आहे तुम्ही आयुष्यात एवढा मोठा पॅलेस पाहिला नसेल, पण इथे नीट वागायचा. अशी फुलं ताजी आहेत ना, मग नीट वागायचं. नाहीतर कुठेतरी पडद्याला हात लाव, नाहीतर भिंतीवर एखाद्या चित्राला हात लाव, किंवा कोपऱ्यात जाऊन सेल्फी काढ. हे असलं येड्या कपड्याचं काम करायचं नाही, सांगून ठेवतो. सरांना कळलं तर माझी इज्जत जाईल ना. तेव्हा तुम्ही मला फॉलो करायचं. हा, आता बघा, मी तिथे जातो रिसेप्शनवर आणि माझी ओळख सांगतो, आपल्याला लगेच आज सोडतील. सर, तुम्हाला किती वेळा सांगितलं पुढे पुढे जायचं नाही म्हणून. तर मी काय करतो माहिती नाही, सगळीकडे पुढे पुढे करायची सवयच आहे ना. सायलेन्स प्लीज. फॉलो मी. या. हॅलो, माय सेल्फ सुरेश. सॉरी, मी सुरेश. कोण सुरेश?
मॅडम तुम्ही इथे नवीन जॉईन झालात का हो? अहो मी मुंबईच्या ब्रँचवरून आलोय. चौधरी सरांसाठी मी अगदी घरच्यासारखाच. माझं इथे नेहमी येणं जाणं असतं. सॉरी, पण मी इथे गेल्या 5 वर्षापासून ॲज अ रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. मी तुम्हाला इथे कधीच नाही पाहिलं. सुरेश मॅडम, आम्ही सगळे मुंबई ब्रँचच्या ऑफिस मधून आलेलो. मोठ्या सरांनी आम्हाला लक्ष्मी पूजनासाठी इथे बोलवलंय. ओके, 1 मिनिट, मी त्यांना फोन करून विचारते. त्या दिवशी मी हा सगळा पॅलेस फिरले, पण समीर सरांची रूम बघायचीच राहिली. आज काहीही झालं तरी मी सरांची रूम बघणारच. पुढे जाऊन तीच माझी आणि त्यांची रूम असणार आहे ना. नाही नाही, मला ती रूम पाहायलाच हवी. ही शेफाली कुठे गेली? हिला आत्ताच थांबवायला हवं, नाहीतर त्या दिवशी सारखी घरभर फिरत बसेल. एक्सक्यूज मी, तुम्ही इथे कुठल्या मुलीला पाहिलं का? नाही मॅडम. कुठे गेली असेल शेफाली? दहा मिनिटात हवंय मला ते सगळं इथे. अहो सगळी तयारी झाली, मी वाट पाहतो तेवढ्या करता. हा ठीक आहे, कळवा मला. कुलदीप, तयारी झाली आहे का? हो सर. पाण्याचा हे कुठे आहे स्टॉल? तिकडे ठेवलाय. बघा जरा चेक करा, जा पटकन. हॅलो, हां पटकन पोचा. ठीक आहे, ओके. समीर, सगळी तयारी झाली ना व्यवस्थित? ऑलमोस्ट सगळं झालं. काही लागलं तर मला सांग, मी रूम मध्येच आहे. हा, ऐक ना तू हे सांगायला आला होतास की तू तुझ्या रूम मध्येच वरती. मला ऑलरेडी माहिती आहे, त्याच्यात सांगण्यासारखं काय? मी ऍक्च्युली पर्सनली सगळं चेक करायला आलो की सगळं व्यवस्थित आहे की नाही. जस्ट वॉन्टेड टू सी इट माय सेल्फ, दॅट्स इट. नाही ऐक ना खरं सांग, तू हे सांगायला आला होतास का बघायला आला होतास की कोण आलंय, कोण यायचं राहिलंय, कोण येऊ घातलंय? तुला काय वाटतं, वरती तुला एकट्याला करमेल? करमत नाही ना तुला सतत तेच 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 बोलल्याशिवाय? तुला तेच 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 वागून कंटाळा येत नाही, मला तेच तेच बोलून कसा कंटाळा येईल? मी तेच तेच वागतो. मग आता बघ ना, तू वर होतास हे मला माहिती होतं, तरी तू मला खाली येऊन सांगतोस की तू वर आहेस. मी काय करायला पाहिजे?